तर आज आपण अशा एका गावामध्ये आलो, ऐतिहासिक भीती होत्या बरं का त्या गावाला पूर्णपणे. तर ह्या गावाचं नाव मला तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं. जय शिवराय मित्रांनो, मी तुमचा सर्वांचा लाडका विशाल. चला तर आपण त्या गावाच्या आतमध्ये जाऊ. तसं मेन रस्ता नव्हता बरं का, आम्ही दुसऱ्या साईडने आलो होतो. अरे इथं रस्ता नाही काय, इथं आहे सिमेंटी रस्ता आहे, काही विषय नाही. इथं साईडलाच मंदिर होतं, एकदम म्हणजे ऐतिहासिक काळासारखं आपलं नाही दगडाने बांधलेलं होतं. आणि तर मित्रांनो, तुम्ही जर मला या गावाचं नाव कमेंटमध्ये सांगितलं तर काहीच नाही बरं का. तर आपण ना आता इथून जाऊ आणि मस्तपैकी ना गावाचं एकदा व्ह्यू घेऊन येऊन. तसंच आपण गाव पूर्ण फिरून बाहेर आलो. पलीकडच्या साईडला नदी होती, अलीकडच्या साईडला पण होती, पण पलीकडे ना बांधाऱ्यावर पाणी अडवलेलं होतं. तर फायनली आपण कमानीच्या आतमध्ये आलो होतो, आपल्याला देवाचे दर्शन करायला आतमध्ये जायचं. तर ह्या गावाचं ह्या देवाचं नाव मला तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं. तर ते नवीन बांधलेलं मंदिर होतं ना, ते महादेवाचं होतं बरं का. अलीकडच्या मंदिरामध्ये आपण शूट नाही करता आला, कारण की विषय असा होता तिथं नाही का, म्हणजे कॅमेरा बंदी होती बरं का. डायरेक्ट म्हणजे ना फी वगैरे द्यायची होती, त्याच्यामुळे आपण तिथे शूट नाही केला डायरेक्ट इकडे आलो. बाकी सगळं जाऊ दे, आपली गाडी लावली होती आपण उन्हाची, कारण की सावलीचा काय आता पता नव्हता. आणि त्याच्यामुळे म्हणलं चला आता पाण्याच्या साईडने आपण डायरेक्ट मंदिरात जाऊ. इथं गार वातावरण होतं, कारण की साईडलाच पाणी होतं. चला तर मग आता आतमध्ये जाऊ. तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं तुम्ही या ठिकाणी आलेले आहेत का नाही. काय आपण आतमध्ये आलो, नंतर पहिले नंदी महाराजांचे दर्शन करून घेतले. दर्शन झाल्याच्या नंतर महादेवाचे दर्शन करण्यासाठी आपण आतमध्ये आलो. तेवढेच आपण दर्शन वगैरे करून घेतले. निघायचं म्हणलं तुम्हाला साईडचा व्ह्यू वगैरे सगळं पूर्णपणे दाखवून घ्यावं. काही पण म्हणा बरं का, महादेवांचे दर्शन केल्यानंतर आपल्याला जे मनाला शांतता भेटेल तिकडच नाही. पण हे टावरचा विषय काय होता, इथे एक पण घर नव्हतं, एकदम सुनसान असं जागा होती. अख्खे खडकं दगड, एक पण घर नाही, काय नाही, सगळे एकदम पूर्ण पटांगण मोकळं. तर असेच व्हिडिओ बघायसाठी आपल्याला फॉलो नक्कीच करून घ्या. भेटू नंतरच्या व्हिडिओमध्ये.